युनिव्हर्सल अकॅडमी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिव्हर्सल अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. पाहूया या विशेष टॉपिकमध्ये आपण भारताचा इतिहास यावरील महत्त्वाचे प्रश्न आपण जाणून घेऊया. तर बहुपर्यायी प्रश्न आहेत यामध्ये, आपल्याला थोडा वेळ देण्यात येईल यासाठी आणि त्यानंतर आपण त्या प्रश्नाचं उत्तर सांगणार आहोत. तर प्रश्न पहिला, इतिहास प्रसिद्ध प्लासीची लढाई या वर्षी झाली. 31 डिसेंबर 1600, 23 जून 1757, 21 जानेवारी 1760 किंवा ऑप्शन क्रमांक 4 22 ऑक्टोबर 1764. तर याचं उत्तर आहे 23 जून 1757. 23 जून 1757ला सिराजुद्दौला आणि इंग्रज यांच्यामध्ये इतिहास प्रसिद्ध प्लासीची लढाई झाली होती आणि या लढाईमुळेच ब्रिटिश सत्तेचा पाया भारतामध्ये मजबूत रोवण्यात आला. प्रश्न क्रमांक 2, आधुनिक भारताचा जनक कोणाला म्हणतात? राजाराम मोहन रॉय, लॉर्ड डल की पंडित नेहरू? त्याचं उत्तर आहे राजाराम मोहन रॉय. राजाराम मोहन रॉय यांनी सती प्रथा बंद केल्या कारणामुळं, तसेच वेगवेगळे जे काही कायदे आहेत ते संमत करण्यासाठी ब्रिटिशांना मदत केल्यामुळं त्यांना आधुनिक भारताचा जनक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 3, वृत्तपत्राचा मुक्तिदाता तसेच मुद्रण स्वातंत्र्याचा उद्गाता असे कोणत्या गव्हर्नर जनरलला म्हटले जाते? ऑप्शन आहेत जॉन ॲडम्स, विल्यम बेंटिंग, सर चार्ल्स मेटकाल्फ की लॉर्ड रिपन? त्याचं उत्तर आहे सर चार्ल्स मेटकाल्फ. तर वृत्तपत्रावर बंदी आणणारा हा वॉरन हेस्टिंग्स होता. वॉरन हेस्टिंग्सच्या काळामध्ये वृत्तपत्रावर बंदी आणली होती आणि त्यानंतरचा जो सर चार्ल्स मेटकाल्फ हा जो गव्हर्नर होता, यांनी वृत्तपत्रावरील जी काही बंदी आहे ती बंदी पूर्णपैकी हटवली होती. त्यामुळं वृत्तपत्राचा मुक्तिदाता सर चार्ल्स मेटकाल्फ यांना म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 4, इंग्लंडचे पंतप्रधान यांनी 16 ऑगस्ट 1932ला जातीय निवाडा जाहीर केला आणि आपल्याला माहीतच आहे की जातीय निवाडा हा जो जाहीर केला होता यावरच नंतरच्या काळामध्ये पुणे करार झाला होता. तर जातीय निवाडा कोणी जाहीर केला? सर विन्स्टन चर्चिल, क्लेमेंट ॲटली, रॅम्से मॅकडोनाल्ड की नेव्हिल चेंबरलेन? त्याचं उत्तर आहे रॅम्से मॅकडोनाल्ड. आणि रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी 3ही गोलमेज परिषदा भरवल्या होत्या आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये त्यांनी जातीय निवाडा जाहीर केला होता. तर त्याचं उत्तर आहे रॅम्से मॅकडोनाल्ड. चितगाव कटाचे नेतृत्व कोणी केले? ऑप्शन क्रमांक 1 रामचंद्र बिस्मिल, 2 नंबर अशफाक उल्ला खां, 3 नंबर श्रीपाद अमृत डांगे आणि 4 नंबर मास्टर सूर्यसेन. त्याचं उत्तर आहे मास्टर सूर्यसेन. तर इंग्रजांना भारतातून पळवण्यासाठी जे काही वेगवेगळे कट कारस्थान केले होते त्यापैकीच एक होता बघा, तो म्हणजे चितगाव कट. प्रश्न क्रमांक 6, तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईल हे वाक्य कोणाचे? अरविंद घोष. त्याचं उत्तर आहे सुभाषचंद्र बोस. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेमार्फत हा नारा दिला होता. यांनी खऱ्या अर्थाने महिलांना स्वातंत्र्य चळवळीत तसेच राजकारणात आणले. पंडित नेहरू, महात्मा गांधी, महर्षी कर्वे की महात्मा फुले? त्याचं उत्तर आहे महात्मा गांधी. महात्मा गांधी यांनी वेगवेगळ्या चळवळीमार्फत स्त्रियांना खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये तसेच चळवळीमध्ये आणण्याचं काम केलं. प्रश्न क्रमांक 8, पंडित नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ या ठिकाणी लिहिला. अहमदनगर, दिल्ली, मुंबई की अलाहाबाद? त्याचं उत्तर आहे अहमदनगर. अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यामध्ये पंडित नेहरूंनी 1942 ते 1944 दरम्यान त्यांना ज्यावेळेस अटक झाली होती चले जाओ चळवळी दरम्यान,
त्यावेळेस त्यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिलेला होता. प्रश्न क्रमांक 9, वेदाकडे परत चला हा संदेश कोणत्या संघटनेने दिला? आर्य समाज, थिओसॉफिकल सोसायटी, प्रार्थना समाज की रामकृष्ण मिशन? त्याचं उत्तर आहे आर्य समाज. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रात 1857च्या उठावाची सुरुवात यांनी केली? पर्याय क्रमांक 1 खरदार सिंग, 2 नंबर शंकर शहा, 3 नंबर रंगो बापूजी गुप्ते आणि 4 नंबर क्रांतिसिंह नाना पाटील. त्याचं उत्तर आहे रंगो बापूजी गुप्ते. रंगो बापूजी गुप्ते यांनी खऱ्या अर्थाने 1857च्या उठावामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरुवात केली होती आणि त्याला सहाय्य करण्यासाठी मग इतर लोकांनीही महाराष्ट्रामध्ये 1857च्या उठावाची सुरुवात केली. प्रश्न क्रमांक 11, 28 डिसेंबर 1885ला स्थापन झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? उमेशचंद्र बॅनर्जी, दादाभाई नौरोजी, सरदार वल्लभभाई पटेल की महात्मा गांधी? त्याचं उत्तर आहे उमेशचंद्र बॅनर्जी. उमेशचंद्र बॅनर्जी हे कोलकात्यामधील ख्रिश्चन वकील होते आणि राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई या ठिकाणी भरले होते. तर त्याचे पहिले अध्यक्ष होते उमेशचंद्र बॅनर्जी. 12, 1510 ते 1961 अशी 450 वर्ष भारतात सत्ता असणारा देश कोणता? फ्रान्स, इंग्लंड, डेन्मार्क की पोर्तुगाल? त्याचं उत्तर आहे पोर्तुगाल. पोर्तुगाल यांनी आपली पहिली जी वखार आहे ती गोवा या ठिकाणी स्थापन केली होती. गोवा या ठिकाणी युसुफ आदिलशहाकडून त्यांनी गोवा काबीज केला होता आणि जरी आपण इंग्रजाच्या जोखडातून मुक्त जरी झालो 1947 साली, तरीही गोवा या ठिकाणी पोर्तुगीजांची सत्ता 1961 सालापर्यंत होती. म्हणजेच 1510 ते 1961 सालापर्यंत पोर्तुगीज भारतामध्ये त्यांची सत्ता होती. प्रश्न क्रमांक 13, भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया रचणारा गव्हर्नर कोण? त्याचं उत्तर आहे रॉबर्ट क्लाइव्ह. रॉबर्ट क्लाइव्ह यांनीच प्लाझीची लढाई जिंकून भारतामध्ये खऱ्या अर्थाने ब्रिटिश सत्तेचा पाया रचला होता बघा. त्यामुळं तो बंगालचा पहिला गव्हर्नर होता आणि त्यांनीच भारतामध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया चांगल्या प्रकारे. प्रश्न क्रमांक 14, 1780 साली भारतातील पहिले वृत्तपत्र कोणाच्या कालखंडामध्ये सुरू झाले? ऑप्शन रॉबर्ट क्लाइव्ह, लॉर्ड रिपन, वॉरन हेस्टिंग्स की लॉर्ड वेलेस्ली? त्याचं उत्तर आहे वॉरन हेस्टिंग्स. वॉरन हेस्टिंग्सच्या काळामध्ये 1780 साली जेम्स ऑगस्ट हिकी यांनी भारतातले पहिले वृत्तपत्र सुरू केले होतं. त्याचं नाव होतं द बंगाल गॅझेट, पण लवकरच हे वृत्तपत्र बंद करण्यात आलं. प्रश्न क्रमांक 15, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होता? लॉर्ड विल्यम बेंटिंग, रॉबर्ट क्लाइव्ह, लॉर्ड कॅनिंग की लॉर्ड माउंटबॅटन? तर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता लॉर्ड विल्यम बेंटिंग. त्याच्या अगोदर पहिला गव्हर्नर होता रॉबर्ट क्लाइव्ह. त्यानंतर बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल झाला होता वॉरन हेस्टिंग्स आणि त्यानंतर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता लॉर्ड विल्यम बेंटिंग आणि त्यानंतर भारताचा पहिला व्हाईसरॉय झाला तो म्हणजे लॉर्ड कॅनिंग. प्रश्न क्रमांक 16, ब्रिटिश संसद निवडणूक लढविणारे पहिले भारतीय कोण होते? त्याचं उत्तर आहे उमेशचंद्र बॅनर्जी. उमेशचंद्र बॅनर्जी हे पहिले ब्रिटिश संसद निवडणूक लढविणारे भारतीय होते. प्रश्न क्रमांक 17, भारतीय समाजसेवक कोणी स्थापन केला? ऑप्शन आहेत गोपालकृष्ण गोखले, महर्षी कर्वे, महात्मा गांधी की पंजाबराव देशमुख? त्याचं उत्तर आहे गोपालकृष्ण गोखले. मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? ऑप्शन आहे 1906, 1907, 1909 की 1908? त्याचं उत्तर आहे 1906. तर
मुस्लिम लीगची जी स्थापना आहे ती 1906 साली झाली होती, पण मुस्लिम लीगचं पहिलं अधिवेशन 1907ला झाले होते आणि त्याचे पहिले अध्यक्ष होते आगा खान. आगा खान यांच्या प्रेरणेमुळेच मुस्लिम लीगची स्थापना झाली होती. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर कोणाला म्हणतात? पर्याय आहेत आगरकर, महर्षी कर्वे, शाहू महाराज की नामदार गोखले. त्याचं उत्तर आहे शाहू महाराज. शाहू महाराज यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर असे म्हणतात. शेवटचा प्रश्न, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या ठिकाणी झाले? ऑप्शन आहे पंजाब, उत्तर प्रांत, मुंबई की मध्य प्रांत. त्याचं उत्तर आहे पंजाब. पंजाब येथील अमृतसर या ठिकाणी जी जालियनवाला या नावानं जी काही बाग आहे, या ठिकाणी जनरल डायर यांनी अचानकपणे येऊन अमानुष असा गोळीबार केला होता. त्यामध्ये पुष्कळशे लोक मृत्यू पावले, तसेच घायाळ पण झाले होते बघा. आणि ही इतिहास प्रसिद्ध अशी जालियनवाला बाग हत्याकांड घटना आहे. तर अशा प्रकारे आपले 20 प्रश्न संपले. धन्यवाद. युनिव्हर्सल अकॅडमीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.